नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि आमचे येणारे ब्लॉग्स बघत राहा. आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल प्रिशा. तर हो, खास असा मौका आहे आज प्रिशाला दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये. तर अजून आम्ही तिचं ॲक्च्युली जावळ नाही केलेलं आहे, पण तिचे केस खूपच वाढलेले आणि जसं की मी पुढे सांगणारच आहे की आम्ही चाललो आहोत गावाला. तर गावाला जाण्यासाठी मला असं वाटलं की तिचे केस खूप विचित्र प्रकारे वाढलेत, तर ते कट करण्याची गरज आहे थोडेफार. म्हणजे टकलू तर नाही करायचं आहे, कारण गावाला तिला मी फर्स्ट टाईम नेते. याआधी पण नेलेलं आहे गणपतीत, पण माझ्या घरी नेते तर असं म्हणजे फर्स्ट टाईमच नेते. तर म्हटलं की थोडा काहीतरी वेगळा चेंज लुक देऊया तिला, म्हणून मी तिचे केस कापण्याचं ठरवलं आहे. तर मी तिला घेऊन चालली आता पनवेलला, म्हणजे आम्ही जिथे केस कापायला जातो तिथेच. आणि म्हटलं कॅबने किंवा कशाने जाण्यापेक्षा ट्रेनने जाऊया, म्हणजे तिला पण एक छान एक्सपिरियन्स मिळेल. तसंही तिने ट्रेन ट्रॅव्हल केलेलं आहे, जसं की मी माहेरी वगैरे जाते तिला घेऊन, तर तिने ट्रेन ट्रॅव्हल केलं आहे. पण म्हटलं की चला उगाच कशाला कॅबने वगैरे जायचं, तिला पण थोडा चेंज मिळेल म्हणून आम्ही ट्रेनने गेलो. आणि तिची उतरण्यासाठीची धावपळ तुम्ही बघू शकता. आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी नव्हती, पण अनोळखी व्यक्ती होते, सो तिची थोडी मस्ती चालू होती आणि उतरण्याची धावपळ चालू होती. फायनली आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ती किती हॅपी आहे. आणि ह्या हेअर स्टुडिओमध्ये आम्ही गेलेलो. आता इथून पुढे खरी मजा चालू होते तिचे रडतानाचे व्हिडिओ बघा तुम्ही. मला खूप दयाही येत होती, हसायलाही येतं. म्हणजे मी क्लूलेस होती त्या पॉईंटला की मी हसू की मी रडू का मी काय करू, मला काहीच सुचत नव्हतं. तिला एवढं होक्साबक्षी रडताना बघून ती बिचारी खूप पॅनिक झालेली होती. म्हणजे तुम्ही व्हिडिओत बघू शकता, तुम्हालासुद्धा खूप वाईट वाटेल तिला या अवस्थेत बघताना. मला असं शूट करून दाखवायचं असं काही नाही आहे, पण मला एक मेमरी हवी होती तिच्या केस कापतानाची, म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर म्हटलं चला माझ्या ह्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवते. आणि हा तिचा आफ्टर लुक आहे. बिफोर लुक तर तुम्ही ह्याआधी पाहिलात, तर तो तिचा आफ्टर लुक होता. आणि त्यानंतर आम्ही निघालो एका बर्थडे पार्टीला जाण्यासाठी. तर बर्थडे पार्टी म्हणजे माझी जी नणंद आहे, दी ज्यांना मी म्हणते, त्यांच्या नंदेच्या मुलीचा बड्डे होता. ती प्रिशापेक्षा 6 महिन्याने लहान आहे, तर तिचा फर्स्ट बर्थडे होता. तर आम्ही आता निघालेलो आहोत जाण्यासाठी. तर ती ॲक्च्युली कळंबोलीत राहते म्हणून आम्ही कॅब बुक केलेली. आणि प्रिशाचा ड्रेस तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. तो ॲक्च्युली तिला गिफ्ट आला आहे तिच्या माझ्या प्रथमेशच्या वहिनीकडून, आमच्या वहिनीकडून. तर खूप सुंदर दिसत होती प्रिशा त्यात. आणि तशा प्रकारे मग आम्ही नंतर फायनली निघालो. हे बघा तिची गर्दी बघा, तिला नेहमी विंडो सीटला बसायचं असतं. त्यानंतर आम्ही त्या सोसायटीमध्ये पोहोचलो. ॲक्च्युली बर्थडे घरीच होता, तसं नाही म्हणता येणार, पण खूपच सुंदर बर्थडे होता. तर चला आता जाऊन डायरेक्ट त्यांच्या घरी आपण त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन आणि बर्थडे कसं केलं आपण ते बघूया. तर हे बघा आम्ही इथे पोचलो आहे त्यांच्या घरी. आणि तिचं नाव आहे श्रीषा, जिचा बर्थडे आहे. ते किती सुंदर दिसते बघा, खूप गोड दिसत होती ती. आणि ह्या आपल्या शनाया मायरा त्या ब्लॉगमध्ये बघून हाय करतात. तर बघा आता तुम्ही तिचं सेलिब्रेशन कसं चालू होतं. तर असा इथे तिचा मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट झाला. सेलिब्रेट म्हणजे आम्ही सगळ्यांनी तिला विश केलं. त्यानंतर सगळ्यांनी तिच्याबरोबर खूप सुंदर सुंदर फोटो काढले, खूप छान मजा केली आम्ही. मस्त मजा आली तिथे. त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि मग घरी येण्यासाठी निघालो, कारण घरी प्रिशाचा टाईम असतो जेवणाचा. आम्ही जास्त वेळ तिच्यासाठी बाहेर नाही थांबू शकत, म्हणजे 2-3 तासात आम्हाला रिटर्न यावंच लागतं. आणि आम्हाला जायलाच ॲक्च्युली खूप लेट झालेलं. आम्ही म्हणजे इन्व्हिटेशनच्या टाईमाच्या पुढे पण आम्ही 2 तास लेट होतो. आणि त्यानंतर आमची निघायची पण घाई होती. तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी बर्थडे एन्जॉय केला. आणि
केक कटिंग झाल्यानंतर ॲज युजल प्रिशा आणि प्रिशाचे पप्पा किती मस्त डान्स करत आहेत बघा. त्या दोघांचा डान्स कुठलाही बर्थडे पार्टी किंवा कसलीही पार्टी असो त्या दोघांचा डान्स मस्त आहे. त्यानंतर आम्ही निघालेलो आणि निघाल्यानंतर आम्हाला एक वेगळंच आश्चर्य झालेलं म्हणजे आम्ही जिथे होतो तिथे खूप पाऊस पडत होता. म्हणजे पनवेलमध्येच इन शॉर्ट खूप पाऊस पडत होता. आमच्यासाठी शॉकिंग होतं. आम्ही निघालो तेव्हा अक्षरशः उन्हाच्या झळा लागत होत्या आम्हाला आणि आम्ही जेव्हा घरी येण्यासाठी निघालो तेव्हा तर अक्षरशः पाऊस पडत होता. म्हणजे काय कळतच नव्हतं. आणि हे बघा इथे आता प्रिशा फायनली बाय बाय आणि फ्लाइंग किस देते. आणि इथून पुढे आता आमची पॅकिंग स्टार्ट झालेली आहे गावाला जाण्याची. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आम्ही कोकणात चाललेलो आहोत. माहीत नाही आहे मी सांगते, आम्ही कोकणात चाललो आहे माझ्या गावी. तर त्यासाठी सगळी पॅकिंग चालू आहे आमच्या दोघांची. म्हणजे माझी आणि प्रथमेची पॅकिंग तर खूप दूरवर राहिली. सध्या मी पहिले प्रिशाची पॅकिंग करून घेते. त्याचे नवीन कपडे, रोजचे कपडे, खाणं पिणं हे सगळं मी आता इथे मांडून बसलेली आहे. तर हळूहळू आता मी तिची पॅकिंग स्टार्ट करणार आहे. तिचं दुधाची पावडर, तिचं मिक्सर, तिचं रोजचं खाऊ, हे सगळे मेडिसिन. त्यासाठी मी हे काल आणलं आहे. त्यानंतर तिचे डायपर, हे सगळे तिचे कपडे ह्या बॅगेत भरायचं आहे. मला माहीत नाही आता हे सगळं ह्या बॅगेत येतं आहे की नाही, पण प्रयत्न नक्की करायचं आहे की हिचं ह्याच बॅगेत झालं पाहिजे. तिची खेळणी वगैरे पण भरायची आहेत अजून. तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला डिरेक्टली कोकणात दिसू. कोकणात म्हणजे ब्लॉगची स्टार्ट तर मुंबईतूनच असेल, पण ब्लॉगचा एंड नक्की तुम्हाला कोकणात दिसेल. कारण आम्ही सगळे मी, माझी ताई, मम्मी, पप्पा, पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहोत कोकणात. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया कोकणात. तोपर्यंत मी सगळी पॅकिंग आवरते. आमची प्रिशाची सगळ्यांची पॅकिंग झाल्यानंतर नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट करूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला नक्की आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते. तोपर्यंत बाय बाय.